नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मेजरमेंट टेप बद्दल थोडक्यात आणि सविस्तर अशी माहिती। तर आपल्या शिलाई कामामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतो तो हा मेजरमेंट टेप। जर हा मेजरमेंट टेप नसेल तर आपलं कुठलंच पुढचं काम होणार नाही। तर ह्या मेजरमेंट टेप बद्दल सांगायचं तर तुम्ही ज्या वेळेस हा टेप घेताना तर व्यवस्थित अंक असणारा घ्या। म्हणजे बघू शकता कसे असे ठसठशीत हे अंक आहेत, म्हणजे लहान साईज मधला किंवा रुंदीला कमी असणारा आणि अंक हे लहान असणारा अजिबात तुम्ही टेप घेऊ नका। हा तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने मेजरमेंट टेप वापरते, तर तुम्ही ही अशा पद्धतीचा मेजरमेंट टेप वापरा। तर हे बघू शकता तुम्ही, हे जे आहे ना हे आहे इकडचे अंक सगळे इंचामधले आणि इकडं आहे आपलं सेंटीमीटर। तर कधीही माप टाकताना सेंटीमीटरमध्ये तुम्ही टाकू नका, कारण फार गोंधळ होतो। माप हे टाकताना नेहमी इंचामध्येच टाका, कारण आपल्याला मेजरमेंट घेताना आणि ब्लाऊजमध्ये पेपर कटिंग करताना किंवा ब्लाऊज कटिंग करताना हे जे इंचामध्ये आपण जे माप घेतो ना ते आपल्याला खूप सोपं जातं आणि त्यामुळे आपल्याला पटकन गोष्टी लक्षात येतात। तर आज आपण बघणार आहोत की मेजरमेंट टेप कशा पद्धतीनं आपण ब्लाऊज ड्रेस मेजर करायचा, म्हणजे मेजरमेंट घ्यायचं, हे आज थोडक्यात आपण बघणार आहोत। तर अंक वगैरे कसे असतात, अर्धा इंच म्हणजे किती, 1 इंच म्हणजे किती, 3.25 इंच म्हणजे किती, 3.25 इंच म्हणजे किती, हे आज आपण बघणार आहोत। तर बघू शकता आता इथून हे इथपर्यंत आहे, तर किती झालं, हे इथून हे इथपर्यंत 1 इंच, म्हणजे इथून ते इथपर्यंत हे 1 इंच पूर्ण टोटल झालं। आणि नंतर अर्धा म्हणल्यावर किती, हे बघा इथून ते इथून इथपर्यंत हे म्हणजे झालं आपलं अर्धा इंच, इथून 1 इंच झालं, इथून अर्धा इंच। आता जर समजा तुम्हाला 1.25 इंच घ्यायचं असेल तर कसं मेजर करणार तुम्ही, हे 1 इंच आणि वरती पुढं 2 रेषा म्हणजे झालं 1.25 इंच। आणि 1.5 म्हटलं तर किती होणार, तर बघू शकता इथून ते इथपर्यंत 1.5 इंच असं आपलं मेजरमेंट असते। आता 2.25 इंच, 2.25 इंच म्हटल्यावर किती येणार, 2.25 इंच म्हटल्यानंतर इथं येणार आपलं, आणि 2.25 म्हटलं तर इथं येणार, म्हणजे 2च्या पुढं 2 रेषा गेले की 2.25 इंच येणार। 2.5 म्हटलं तर इथं, म्हणजे पूर्ण 2च्या पुढं 4 रेषा, म्हणजे हे मोठी तुम्हाला रेष दिसती ना अशी, ते 2.5 इंच बरोबर। तर तुम्हाला इकडे दाखवते, आता बघू शकता ही रेषा तुम्हाला दिसतच असेल, म्हणजे जवळजवळ ही मध्ये असती आणि जरा मीडियम असती, म्हणजे ही जी मोठी रेषा आहे ना त्याच्या निम्मी असती, ती झाली आपली अर्धा इंच। म्हणजे आता 6.5 म्हटलं तर किती येणार, 6 आणि पुढं अर्धा इंच म्हणजे 6.5 इंच। 6.25 म्हटलं तर 7च्या पुढं ज्या 2 रेषा असतात ना ते 7.25 इंच, आणि 7.25 म्हटलं तर इथं बघू शकता हे 7.25 इंच। असं हे मेजरमेंटचं सगळं असतं। म्हणजे 7.25 म्हटलं तर इथं 7.25 इंच येणार, 8.95 म्हटलं तर इथं येणार, म्हणजे हे अशा पद्धतीनं आपलं हे मेजरमेंटचं काम असतं। म्हणजे आपण तुम्हाला बघू शकता कसे हे अंक आहेत, त्यानुसार व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं आणि अंक घेताना कुठंही चुका करायच्या नाहीत। म्हणजे 1.25 इंच म्हणजे किती तुम्हाला सांगितलं, 1.5 इंच म्हणजे किती येणार, 7.25 इंच म्हटल्यानंतर किती येणार, 7.25 इंच म्हटल्यावर किती येणार, आणि 8.25 इंच म्हटल्यावर किती येणार, हे सगळं सविस्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर मी जे तुम्हाला हे सांगितलेलं आहे ना, 1-2 वेळा माझा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी नक्की लक्षात येतील। आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही 1-2 वेळा प्रॅक्टिस केली, व्यवस्थित बघितलं, तर नक्कीच तुम्हाला मेजरमेंट कशा पद्धतीनं घ्यायचं, 3.25 म्हणजे किती, 3.5 म्हणजे किती, 4.25 म्हणजे किती, या सर्व गोष्टी नक्की तुमच्या लक्षात येणार आहेत। तर अशा पद्धतीनं तुम्ही मेजरमेंट टेपचा वापर करा आणि मेजरमेंट ह्या पद्धतीनंच घ्या आणि इंचावरती घ्या, सेंटीमीटरमध्ये माप घेऊ नका, फार गोंधळ होतो। पुन्हा एकदा मी सांगते, तर असा आहे आपला मेजरमेंट टेपचा उपयोग। खूप सोप्या आणि खूप सविस्तर पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे। अशा पद्धतीनंच तुम्ही पुढं सर्व गोष्टी मेजर करत जावा।
तर मैत्रिणींनो, आज थोडासा वेळ मला कमी होता, म्हणजे वेळ नव्हता, कारण मला अर्जंट ब्लाऊज द्यायचे होते, त्यामुळे मला थोडासा व्हिडिओ मोठा करता आला नाही. तरी पण म्हटलं आपल्या मैत्रिणी वाट बघत असतील, म्हणून छोटासा का असेना पण तुमच्यासाठी व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर उद्या आपला मोठा व्हिडिओ होणार आहे. तर उद्या काय होणार आहे, तर उद्यापासून सर्व गळे मी घेणार आहे. म्हणजे गळ्याला फिनिशिंग पट्टी कशा पद्धतीने लावायची आणि गळे तयार कसे करायचे, म्हणजे गोल, पान, व्ही, ग्लास आणि जे काही आपले गळे आहेत ना बेसिक, त्याला फिनिशिंग पट्टी कसे लावून सोप्या पद्धतीने गळे तयार करायचं हे उद्यापासून आपण चालू करणार आहोत. तर तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस करू नका, स्किप करू नका, सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हालाही गळे सोप्या पद्धतीने तयार करायला जमणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.